नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या नीतिशास्त्राचा तिसरं प्रकरण अभ्यासत होतो. ठीक आहे. तिसरं प्रकरण काय आहे? अभिवृत्ती. त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? ऍटिट्यूड. ठीक आहे. मग वृत्ती म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं. काय वृत्ती म्हणजे? वृत्ती म्हणजे काय सांगा? आठवतंय तुम्हाला एकदम स्पष्टपणे? की परसेप्शन और ओपिनियन टुवर्ड्स समथिंग, म्हणजे कशाबद्दलचं तरी तुमचं मत किंवा धारणा, याला आपण वृत्ती असं म्हणतो. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचं व्हॅल्यू, तुमचे जे मूल्य आहे ते कशाशी तरी जोडलं जातं, त्यावेळेस वृत्ती ही आकाराला येत असते. वृत्ती ही व्यक्तीच्या वर्तनाचा विशिष्ट निर्धारक असते. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीची एखाद्या बाबीप्रतीची वृत्ती माहित असेल, तर आपण त्या व्यक्तीचं त्या बाबीप्रतीचं वर्तन भाकीत करू शकतो. समजा आदर हे तुमचं मूल्य आहे, मात्र तो आदर कोणाप्रती हे जर माहित असेल, तर त्या व्यक्तीप्रती ज्या कोणाप्रती तुमचा आदर आहे त्या व्यक्तीप्रती तुमचं वर्तन काय असेल हे आपण स्पष्टपणे सांगू शकतो. ठीक आहे. हे असते. त्यानंतर आपण बघितलं होतं की काही वृत्तीची वैशिष्ट्ये असतात. काय सांगितली होती वैशिष्ट्य? की वृत्ती ही जी काय आहे ती दीर्घकाळापासून टिकून असणारी असते. बरोबर. दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं की ती सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून आकाराला येत असते. अजून सांगितलेलं मी तुम्हाला की सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून का आकार येते? कारण की सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून व्यक्तीची मूल्यव्यवस्था आकार घेत असते. सामाजिकीकरणाची प्रक्रिया आणि सामाजिकीकरणाची जी अभिकरण नियंत्रण आहे त्याद्वारे मूल्यव्यवस्था आकारला येते. आणि मूल्य ही इतर सर्व संकल्पनांची जननी असते. म्हणजेच मूल्यांमधून वृत्ती ही आकाराला येत असते. बरोबर. मूल्य म्हणजे काय? की गाभा विश्वास, दीर्घकाळापासून टिकून असलेला गाभा विश्वास, त्या विश्वासातून मूल्य पुढे येतात आणि मूल्यांतून वृत्ती आकार घेत असते. बरोबर. त्यानंतर अजून मी तुम्हाला सांगितलेलं की ही जी वृत्ती आहे ती व्यक्ती सापेक्ष असते. म्हणजे व्यक्तीप्रती ती बदलते. एखाद्या बाबीप्रती दोन व्यक्तींची असलेली वृत्ती सारखीच असते असे नव्हे. व्यक्तीप्रती वृत्ती ह्या वेगळ्या असतात. वृत्ती ही सातत्य तत्वाची पुष्टी करते असंही सांगितलेलं. म्हणजेच काय? की वृत्ती ही सर्व व्यक्तींगणी वृत्ती ही दररोज एका रात्रीत बदलत नाही किंवा एका रात्रीत नवीन वृत्ती आकाराला येत नसते. ठीक आहे. जसं मूल्यव्यवस्था आकार घ्यायला वेळ घेते, मूल्यव्यवस्था बदलायला वेळ घेते, त्याचप्रमाणे वृत्तीचं देखील आहे. बरोबर. समजतंय तुम्हाला सगळं? हे आठवतंय? हे आपण सगळं बघितलेलं. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली की वृत्ती ही जी काय आहे ती काहीतरी कार्य पार पाडते आणि म्हणून व्यक्ती ही ती वृत्ती धारण करून असते. बरोबर. त्यानंतर आपण वृत्तीचे काही घटक अभ्यासलेले. ठीक आहे. वृत्तीचे घटक, कंपोनंट्स ऑफ ऍटिट्यूड अभ्यासलेले. त्यामध्ये सांगितलेलं की वृत्तीचे 3 घटक असतात. एक असतो बोधात्मक घटक, म्हणजे तुमचा विश्वास काय आहे, बिलीफ. त्यानंतर असतं या बोधात्मक घटनातून भावनात्मक घटक पुढे येतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये अफेक्टिव्ह किंवा इमोशन्स असं म्हटलं होतं. आणि त्यानंतर यातून तुमचा वर्तणूक कल पुढे येत असतो. ठीक आहे. तुमचा बिहेव्हिअरल टेंडन्सी. आपण सिगारेटचं उदाहरण बघितलेलं. सिगारेट विषयी तुमचा बोध, तुमचा विश्वास काय आहे की सिगारेट ही व्यक्तीच्या आरोग्याला हानिकारक आहे, हा झाला तुमचा बोध. त्यातून सिगारेट प्रती रागाची, द्वेषाची, तिरस्काराची भावना येणं, हे झालं तुमचं भावनात्मक घटक. आणि त्यातून तुम्ही सिगारेटचं सेवन करणार नाही, हा झाला तुमचा वर्तणूक कल. ठीक आहे. या पद्धतीने आपण घटक अभ्यासलेले. आणि त्यानंतर अजून एक महत्वाचा घटक टॉपिक आपण अभ्यासलेला, तो म्हणजे वृत्तीची कार्य काय आहे. ठीक आहे. यामध्ये आपण वृत्तीची 4 कार्य पाहिलेली. की डॅनियल कार्ड्स यांनी हा दृष्टिकोन दिला की वृत्ती काहीतरी कार्य पार पाडत असते. ठीक आहे. आणि त्यामुळे व्यक्ती ती वृत्ती धारण करून असते. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कार्य बघितलेलं आपण की गरज कार्य, नीड फंक्शन. की वृत्ती ही व्यक्तीची काहीतरी गरज पूर्ण करते आणि त्यामुळे व्यक्ती ती गरज, ती वृत्ती धारण करून असतो. त्यालाच आपण उपयुक्तता कार्य असं देखील म्हणतो, युटिलिटी फंक्शन ऑफ द ऍटिट्यूड. म्हणजेच वृत्ती ही व्यक्तीचं सुख वाढवते किंवा दुःख कमी करत असते. ठीक आहे. दुसरं आपण बघितलेलं की ज्ञान कार्य. ज्ञान कार्य म्हणजे काय? नॉलेज फंक्शन. वृत्ती आपल्या आजूबाजूला जे काही पसरलेलं ज्ञान आहे, विस्कळीत झालेलं ज्ञान आहे, त्याला एकदम व्यवस्थितरित्या पद्धतशीरपणे संचयित करून त्याचं योग्य इंटरप्रिटेशन, योग्य अर्थनिर्णयन देण्याचं काम करते. मात्र ते ज्ञान हे जागतिक वास्तविक सत्य दाखवेल असं नसतंय. आपल्याला समजेल असं सोप्या भाषेतील माहितीचं संचयन व्यवस्थित करून देत असते फक्त. ठीक आहे. त्याला आपण नॉलेज फंक्शन ऑफ द ऍटिट्यूड असं म्हणतो. आणि त्यानंतर तिसरं कार्य बघितलेलं ते म्हणजे अहमचं किंवा स्वचं संरक्षण. ठीक आहे. इगो डिफेन्सिव्ह फंक्शन ऑफ द ऍटिट्यूड. तुमच्या इगोला डिफेंड करण्याचं काम देखील हा ऍटिट्यूड करत असतोय.
आपण कोल्ह्याचं आणि द्राक्षाचं उदाहरण बघितलेलं, की कोल्ह्याला द्राक्ष हवे असतात, मात्र तो किती हालचाल करून त्याच्या तोंडाला ते द्राक्ष येत नाहीत आणि नंतर तो काय म्हणतो की द्राक्ष आंबट असतात, मला ते आवडतच नाही. ठीक आहे. म्हणजेच तुमचा ऍटिट्यूड, तुमचा जो काही इगो आहे त्याला डिफेंड करण्यासाठी सुद्धा ऍटिट्यूड महत्वाचं कार्य करत असतो. आणि चौथा आपण बघितलेलं कार्य की मूल्य अभिव्यक्तीचे कार्य म्हणजे काय, व्हॅल्यू एक्सप्रेसिव्ह फंक्शन. म्हणजे व्यक्ती म्हणून तुम्ही काय आहात, तुमची मूलभूत मूल्य काय आहेत, ही समाजातील इतर लोकांना, इतरांना दाखवण्यासाठी सुद्धा ऍटिट्यूडचा तुम्ही वापर करत असता. तुम्ही व्हॉट्सअपवर जे स्टेटस ठेवता त्यातून तुम्ही व्यक्ती म्हणून तुम्ही कोण आहात हे समाजाला तुम्हाला दाखवायचं असतं. तुमची स्वप्रतिमा इतरांना दाखवण्यासाठी हा ऍटिट्यूड काम करत असतं. ठीक आहे. हे सगळं आपण अभ्यास केलं मागच्या लेक्चरला. आज आपण वृत्ती वर्तन सातत्य हा पुढला टॉपिक अभ्यासणार आहोत. ठीक आहे. मला आता आपण नेक्स्ट पेज ऍड करूया. नेक्स्ट टॉपिक काय आहे, वृत्ती वर्तन सातत्य, ऍटिट्यूड बिहेवियर कन्सिस्टन्सी. ठीक आहे. ऍटिट्यूड बिहेवियर कन्सिस्टन्सी आपल्या सिलेबस मध्ये हा टॉपिक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण मुख्यतः दोन गोष्टींचा अभ्यास करूयात. एक म्हणजे पार्श्वभूमी काय आहे, बॅकग्राऊंड, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वृत्ती वर्तन सातत्यावर प्रभाव पाडणारे घटक. ठीक आहे. मुख्यतः हे घटक आपल्याला तीन स्वरूपाचे पाहायला मिळतात. ठीक आहे. एक असतो तो म्हणजे तुमचे व्यक्तिगत घटक, म्हणजेच त्याला आपण इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स असं देखील म्हणतो. व्यक्तिगत घटक, इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स. त्यानंतर दुसरे असतात ते म्हणजे परिस्थितीजन्य घटक, सिच्युएशनल फॅक्टर्स. सिच्युएशनल फॅक्टर्स. आणि तिसरं आहे ते म्हणजे वृत्तीचं सामर्थ्य किती आहे, ऍटिट्यूड स्ट्रेंथ. ठीक आहे. वृत्तीचे सामर्थ्य. या तीन गोष्टींच्या आधारे ठरतं की वृत्ती आणि वर्तन यांच्यामध्ये सातत्य असेल की नसेल. ठीक आहे. आणि ते असेल तर ते कसं आणि नसेल तर ते कसं, मग ह्या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. त्याच्या अगोदर आपण थोडंसं बॅकग्राऊंड बघूयात. तर त्याच्यासाठी आपण काही उदाहरणं बघूया, उदाहरणं घेऊयात, तुम्हाला ते अधिक अधिक चांगलं समजेल. समजा श या व्यक्तीची श या व्यक्तीची वृत्ती अशी असेल की खोटाटेपणा करणं हे योग्य नाहीये. त्यावेळेस श ही व्यक्ती खोटाटेपणा करणार नाही. म्हणजेच तिचं वर्तन आणि वृत्ती या दोन्ही गोष्टी सुसंगत आहे. ठीक आहे. तिची वृत्ती काय आहे की खोटाटेपणा हा योग्य नव्हे, ही तिची वृत्ती झाली आणि त्यामुळे ती खोटाटेपणा करणार नाही, हे तिचं वर्तन झालं. वृत्ती आणि वर्तन यांच्यामध्ये सुसंगती आहे, सातत्य आहे. ठीक आहे. दुसरं उदाहरण बघूयात की क हा व्यक्ती आहे आणि त्याचं एका विशिष्ट समुदायातील लोकांप्रती पूर्वग्रह दूषिततेचा दृष्टिकोन आहे किंवा पूर्वग्रह दूषिततेची वृत्ती आहे की मुस्लिम म्हणजे एखादा विशिष्ट समुदाय किंवा विशिष्ट जातीचे लोक किंवा एखाद्या धर्माचे लोक, जसं की मुस्लिम मुस्लिम हे काइंड ऑफ एम इज इक्वल टू टू असा एक पूर्वग्रह दूषित काही लोकांच्या मनामध्ये असतोय. ठीक आहे. की मुस्लिम समुदायातील लोकांचा दहशतवादाकडे कल असतो, अशी एखाद्या व्यक्तीचा पूर्वग्रह दूषितता असू शकते, प्रेज्युडाईस, नकारात्मक पूर्वग्रह त्या गटाविरुद्ध. मग अशा वेळेस हा व्यक्ती त्याची रूम, त्याची खोली, त्याचा फ्लॅट हा त्या समुदायातील व्यक्तीला भाड्यानं देणार नाही. म्हणजे त्याची वृत्ती आणि वर्तन याच्यामध्ये सातत्य आहे. ठीक आहे. त्यानंतर असा एखादा व्यक्ती असू शकतो की ब हा असा व्यक्ती आहे की ज्याला भ्रष्टाचाराची चीड आहे. ठीक आहे. ची चीड आहे आणि तरी देखील तो सर्वात भ्रष्ट व्यक्तीला की जो त्याच्या जातीतील आहे त्यालाच मतदान करतो. आता इथे दोन वृत्ती आहेत, एक भ्रष्टाचाराबद्दलची वृत्ती आणि दुसरं जातीबद्दलची वृत्ती. म्हणजे भ्रष्ट असला तरी तो माझ्या जातीचा आहे म्हणून मी त्याला मतदान करणं, हे बचं काम, बन तसं काम केलं. म्हणजे ज्यावेळेस दोन वृत्ती असतात त्यावेळेस व्यक्तीचं वर्तन कसं असेल ही त्या वृत्तीचं सामर्थ्य ठरवितं की कोणती वृत्ती किती मजबूत आहे. मग इथं या ब ची वृत्ती जाती व्यवस्थेबद्दलची
अधिक मजबूत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळं भ्रष्टाचाराचा तिटकारा असताना देखील त्यानं त्याच्याच जातीच्या व्यक्तीला की जो भ्रष्ट आहे त्यालाच मतदान केलेलं आहे. म्हणजे वृत्ती आणि वर्तन याच्यामध्ये सातत्य पाहायला मिळतं. कधी ज्यावेळेस ती जी वृत्ती ही जास्त महत्वाची त्याच्या दृष्टीनं त्यावेळेस तो त्या वृत्तीनुसार वर्तन करतोय आणि वरच्या दोन्ही उदाहरणांमध्ये वृत्ती ही वर्तना त्याची वृत्ती जी काय आहे त्यानुसारच वर्तन आपल्याला पाहायला मिळते श आणि क च्या संदर्भात. ठीक आहे. आता हे वृत्ती आणि वर्तन यांच्यामध्ये सातत्य असतं की नसतं हे पाहण्यासाठी सोशल सायकोलॉजिस्ट जे सामाजिक मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी काही अभ्यास केले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला दोन अभ्यास मुख्यतः आपण एक वरून वरून बघूयात. याच्यामध्ये दोन अभ्यास आहेत, एक लापियर यांचा आणि दुसरा कोरी यांचा. ठीक आहे. लापियर यांनी 1934 मध्ये लापेर यांनी 1934 मध्ये अमेरिकेमध्ये एक अभ्यास करायचं ठरवलं की अमेरिकन समाजामध्ये अमेरिकन लोकांमध्ये चीनी वांशिकतेविषयी काही पूर्वग्रह दूषितता आहे का? चीनी लोकांविषयी म्हणजेच काय चीनी वांशिकतेविषयी ते विषयी काही पूर्वग्रह दूषितता म्हणजे प्रेज्युडायसेस आहेत का? ठीक आहे. मग त्यासाठी लापेर यांनी काय केलं, एक चीनी विद्यार्थी आणि त्याची पत्नी या कपल सोबत अमेरिकेमध्ये प्रवास केला. ठीक आहे. जवळपास त्यानं 200-250 हॉटेल्स असतील, मोटेल्स असतील, जे म्हणजे प्रवाशांना सेवा पुरवतात राहण्याची, जेवणाची. ठीक आहे. त्यांना गेस्ट म्हणून स्वीकारतात. तिथे त्यांनी प्रवास केला त्या लोकांबरोबर त्या कपल बरोबर लापेर यांनी अमेरिकन समाजामध्ये असा प्रवास केला. हॉटेल्सला, मोटेल्सला भेटी दिल्या. त्यांनी जेवण करणं, राहणं या गोष्टी केल्या. त्यावेळेस त्यांना आढळलं की ते लोक ह्या चीनी लोकांचा द्वेष करत नाहीयेत. ठीक आहे. ज्यावेळेस त्यांना फर्स्ट हँड एक्सपिरियन्स घेतला त्यावेळेस. नंतर मात्र 6 महिन्यांनी त्यांनी एक क्वेश्चनरी लिहून त्या जिथं जिथं त्यांनी भेटी दिल्या ज्या हॉटेल्सवाल्यांकडे ज्या मोटेल्सवाल्यांकडे त्यांना भेटी दिल्या त्यांना त्यांनी ती क्वेश्चनरी पाठवली आणि त्यांना विचारलं त्या प्रश्नावलीमधून की तुम्ही चीनी लोकांचं स्वागत कराल का? चीनी वंशजाच्या लोकांचं एक गेस्ट म्हणून तुमच्या इथं, एक क्लायंट म्हणून, एक सर्व्हिस म्हणजे काही एक सर्व्हिस येणारे म्हणून. ठीक आहे. तर त्यावेळेस त्यातल्या जे काही 200 ते 250 हे काही हॉटेल्स मोटेल्सवाले होते त्यांच्यातील जवळपास 90% लोकांनी नावड दर्शवली. ठीक आहे. की आम्ही चीनी लोकांचं स्वागत करणार नाहीत. म्हणजेच ह्या लोकांनी ज्यावेळेस पहिल्यांदा ते प्रवास करत होते त्यावेळेस त्यांना आदराची म्हणजे योग्य ट्रीटमेंट दिली. त्यांच्या विरुद्ध कोणताही भेदभाव केला नाही. पण मात्र त्यावेळेस देखील त्यांची वृत्ती ही चीनी लोकांविषयी पूर्वग्रह दूषिततेचीच होती. मात्र सोशल प्रेशर म्हणून की समाजाचा एक दबाव असतो आणि त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर गैरवर्तन करू शकत नाही. त्यांना भेदभाव करू शकत नाही त्यांच्यावर. म्हणून ते कुठल्या कुठं त्यांना वरून वरून आदराची वागणूक देत होते. मात्र त्यांची वृत्ती वेगळी होते. म्हणजेच व्यक्तीची वृत्ती आणि वर्तन याच्यामध्ये सातत्य असेलच असं नाही, असं लापेर यांनी सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर असाच एक दुसरा एक अभ्यास झाला की कोरिया या अभ्यासकानं केला. त्यांनी मुलांवरती एक प्रयोग केला की विद्यार्थ्यांना एक एमसीक्यूची टेस्ट दिली शाळेमध्ये, क्लासमध्ये. एमसीक्यूची टेस्ट दिली, विद्यार्थ्यांनी ती सोडवली, जे काय बबल गोल करायचे ते केले आणि त्यानंतर त्यांनी त्या मुलांना एक मधली सुट्टी म्हणजे एक काय म्हणते एक रेसेस एक सुट्टी दिली घडीभर 15 मिनिटाची सुट्टी घ्या. बाहेर फिरून या किंवा काय आराम करा, काय जे असेल ते. आणि त्यानंतर त्या मधल्या 15 मिनिटामध्ये त्यांनी सगळ्या मुलांचे पेपर चेक केले. कुणाला किती मार्क्स मिळाले ते लिहून घेतलं वेगळ्या शीटवरती. आणि त्यानंतर पुन्हा वर्ग भरला 15 मिनिटानंतर. त्यांनी त्या मुलांना ते पेपर्स दिले रिटर्न आणि त्यांना सांगितलं की आपण चेक करूया. आणि त्यांनी सांगितलं की पहिल्याचं उत्तर हे, दुसऱ्याचं उत्तर ते, तिसऱ्याचं उत्तर ते. तुम्ही विद्यार्थ्यांनी स्वतःचा पेपर स्वतः चेक करायचा होता आणि ते काउंट करायचे होते की किती आपले बरोबर आले. आणि त्यानंतर त्यांनी मुलांना विचारलं की कुणाला किती मार्क्स मिळाले. त्यावेळेस त्यांना एक गोष्ट दिसून आली की ज्यांना जास्त मार्क पडलेले आहेत, जे म्हणजे समजा 20 मार्कांची टेस्ट आहे, 20 पैकी ज्यांना 17-18 मार्क्स मिळालेले आहेत, त्यांनी त्यांची उत्तरं खरी सांगितली. मात्र ज्या विद्यार्थ्यांना 5, 6, 7 मार्क्स होते, त्यांनी मात्र त्यांची उत्तरं खरी सांगितली नाहीत. ठीक आहे. म्हणजेच त्यांनी काय सांगितलं की व्यक्तीचं फसवणुकीचं वर्तन हे त्या व्यक्तीला त्या परीक्षेमध्ये किती कमी गुण मिळालेत याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजेच काय की व्यक्तीचं वर्तन हे वृत्तीनुसार असेलच का नाही हे सांगता येत नाही. त्यांना विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय दिसलं की जर विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असतील तर त्यांचं वर्तन हे वेगळं पाहायला मिळालं. ठीक आहे. असे हे दोन अभ्यास आणि आपण थोडक्यात समजून घेतले. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की वृत्ती वर्तन सातत्य म्हणजे काय आणि वृत्ती वर्तनामध्ये इनकन्सिस्टन्सी सातत्य नसणं म्हणजे काय. ठीक आहे. आता या वृत्ती वर्तन सातत्यावर प्रभाव पाडणारे घटक काय आहेत की जे आपण आता मेन्शन केलेले हे 3 घटक आहेत. ठीक आहे. कोणते? व्यक्तिगत घटक, परिस्थितीजन्य घटक आणि वृत्तीचं सामर्थ्य. मग आता यातला एक एक घटक आपण थोडा व्यवस्थितपणे अभ्यासूयात की व्यक्तिगत घटक काय असतात.
पहिला काय आहे? व्यक्तिगत घटक. तुम्ही पाहत असाल की आपल्या आजूबाजूला मुख्यतः दोन प्रकारच्या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. एक असतात की इतर लोक काय म्हणतील याचा विचार करणारे. इतर बाकीचे जे लोक असतील, म्हणजे इतर लोक काय म्हणतील, म्हणजे इतर लोकांचा विचार करणारे. आणि दुसरे असतात इतर लोकांचा विचार न करणारे. ठीक आहे. म्हणजे काय म्हणूयात, इतर लोकांचा विचार न करणारे. ठीक आहे. हे हाय ऑन सेल्फ मॉनिटरिंग असतात, की आपल्याला इतर लोक कसं बघतायत. ठीक आहे. म्हणजे इतर लोकांच्या मनाचा ते जास्त विचार करतात. कोणतीही कृती करत असताना. ते दबून दचकून राहतात. हे त्यांचा खरं-खरं जे वाटतंय त्यानुसार ते ऍक्ट करत नसतात. ते काइंड ऑफ पीपल प्लेजर असतात. ठीक आहे. लोकांना खुश करणं, इतरांना खुश करण्याचं काम करतात. हे काइंड ऑफ फेक पीपल असतात. ठीक आहे. म्हणजे यांचं जे वर्तन आहे ना, ते लवचिकतेचं असतं. म्हणजे एकाच गोष्टीबाबतचं, एकाच परिस्थितीमध्ये ही लोक वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं वर्तन करतात. की समोरचा माणूस कसा आहे त्यानुसार ते वर्तन करतात. म्हणजेच त्यांची जी काही वृत्ती आहे ती आणि त्यांचं जे काही वर्तन आहे या दोन्ही गोष्टींमध्ये सातत्य नसतं. ज्या लोकांमध्ये वृत्ती आणि वर्तन यांच्यामध्ये सातत्य नसतं. वर्तन सातत्य नाही. कारण हे पीपल प्लेजर आहेत, फेक पीपल आहेत. ते लोकांना काय हवंय त्यानुसार त्यांचं वर्तन ठेवतात. ठीक आहे. म्हणजे त्यांचं वृत्तीनुसार त्यांचं वर्तन नसतं. इकडं लोकांचा जे काही विचार करणारे लोक नसतात. म्हणजे लोक काय म्हणतील ह्याचं आम्हाला देणं घेणं नाहीये. इथे हे लोक खरे असतात. ते लोक ताठर असतात. ठीक आहे. यांचं वर्तन हे त्यांच्या वृत्तीनुसारच असते. त्यांची जशी वृत्ती आहे तसंच त्यांचं वर्तन असतं. हे लोक समाजामध्ये तेवढे डिझायरेबल नसतात. ठीक आहे. कारण की ते त्यांच्या मूल्यानुसार त्यांना जे खरं खरं आतून वाटतंय त्यांची जी वृत्ती आहे त्यानुसारच ते वर्तन करतात. ठीक आहे. असे लोक असतात. मग यावेळेस आपल्याला वृत्ती आणि वर्तन याच्यामध्ये सातत्य पाहायला मिळतं. बरोबर समजतं तुम्हाला? स्वतःला रिलेट करताय, तुमच्या मित्रमैत्रिणींना रिलेट करताय. हम्म. तुम्ही जर सोशली डिझायरेबल नसाल तर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये येता की लो ऑन सेल्फ मॉनिटरिंग. म्हणजे स्वतःवरती तेवढी तुम्ही देखरेख नाही ठेवत की बाकीचे लोक काय विचार करत असतील माझ्याविषयी आणि त्यामुळे मी स्वतःला मोल्ड करेल त्यांच्यानुसार. पण त्यावेळेस तुमचं वृत्ती आणि वर्तन या गोष्टी सातत्यपूर्ण असतात. मात्र तुम्ही इतरांचा विचार करत असाल त्यावेळेस तुमचं वृत्ती आणि वर्तन याच्यामध्ये सातत्य नसतं. तुमचं वर्तन हे तुमच्या वृत्तीनुसार असेलच असं नसतं. ठीक आहे. तुम्ही बाकीच्या लोकांचा विचार करत असताय. क्लिअर आहे हे सगळं? त्यानंतर हा झाला व्यक्तिगत घटक, इंडिव्हिज्युअल फॅक्टर. यानंतर आपण बघूयात तो म्हणजे परिस्थितीजन्य घटक, सिच्युएशनल फॅक्टर्स. म्हणजे याच्यानुसार सुद्धा आपलं वर्तन हे आपल्या वृत्तीनुसार असेल की नाही असं पाहायला मिळतं. याच्यामध्ये फरक पडत असतो त्यानुसार परिस्थितीनुसार. की असं म्हटलं जातं की ऍटिट्यूड इज ह्युरिस्टिक. म्हणजेच काय, अरिष्टाच्या काळात, अरिष्ट म्हणजे काय, क्रायसिस सिच्युएशन. अरिष्टच्या काळात जेव्हा तुमच्याकडे माहिती खूप जास्त उपलब्ध आहे मात्र निर्णय घ्यायला तुम्हाला वेळ नाहीये. ठीक आहे. काय म्हणतोय मी, समजतंय तुम्हाला? तुमच्याकडे माहिती खूप जास्त वेळ आहे मात्र निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नाहीये. अशा वेळेस तुमचं वर्तन हे तुमच्या वृत्तीनुसारच राहणार. तुमचं वर्तन हे वृत्तीनुसारच राहणार. ज्यावेळेस तुम्हाला विचार करून निर्णय घ्यायला वेळ नाहीये. जे तुमचं खरोखर आतमध्ये जे आहे तेच बाहेर पडणार अशा वेळेस. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे युपीएससीचे जे काही पेपर असतात मुख्य परीक्षेचे ते या स्वरूपात असतात की निबंधाचा पेपर, एथिक्सचा पेपर. एथिक्सचा पेपर इव्हन खूप लेंदी असतो. तुम्ही मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना, मुलांना विचारा, तुमचे जर मित्र-मैत्रिणी कोणी असतील तर. हा पेपर कंप्लीट करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. आणि त्यामुळे विचार करून उत्तर द्यायला तुमच्याकडे वेळ नाहीये. तुमचं जे व्यक्तिमत्व खऱ्या स्वरूपात आहे ते बऱ्यापैकी तिथं उमटणार आहे. ठीक आहे. तुम्ही तिथं फेक करून येऊ शकत नाहीये. कारण की वेळ नाहीये तेवढा की विचारपूर्वक तुम्ही स्वतःला चांगलं दाखवू शकाल या पद्धतीनं. त्यामुळे अरिष्टाच्या काळामध्ये कधीही वृत्ती आणि वर्तन या गोष्टी सातत्य आपल्याला पाहायला मिळतं. की समजा एक आपण एखादं उदाहरण घेऊयात की परीक्षेला अवघी 2 मिनिटं, म्हणजे पेपर सुरू व्हायला अवघी 2 मिनिट शिल्लक आहेत आणि अशा वेळेस तुम्ही तुम्ही पेन घरीच विसरून आलेला आहात, तुमच्याकडे पेन नाहीये. मग तुम्ही त्या
शेजारच्या स्टेशनरीमध्ये गेलात, तिथून तुम्ही कोणता पेन मागवणार आहे, त्याला दे म्हणणार आहे, की जो तुम्ही वारंवार बघितलेला आहे. ठीक आहे, एक ब्रँडचा परिणाम तुम्हाला ब्रँड इफेक्ट इथं पाहायला मिळतो, की जो काय मनात येतो की हा पेन पाहिजे, जो काय ब्रँड तुमच्या मनावरती हवी असलेला असेल त्यानुसार, म्हणजे तुमचं वर्तन जे काय आहे इथं तुमच्या वृत्तीनुसार, बॅक ऑफ द माइंड सबकॉन्शियस लेवलला जी तुमची वृत्ती आहे पेन संदर्भात त्यानुसारच ती तुमची घडून येणार. ठीक आहे, मग ब्रँड एखादी जाहिराती वारंवार का दाखवली जाते, की तुम्ही त्या गोष्टीला म्हणजे एक योग्य असल्याचं स्वीकारता आणि त्यानंतर त्या गोष्टींसाठीचं मार्केट क्रिएट होत असतं. ठीक आहे, मग तसा हा परिणाम असतो की क्रायसिस सिच्युएशन मध्ये व्यक्ती नेहमी तिची जी वृत्ती आहे त्यानुसारच वर्तन करत असते. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर याच्यामध्ये सिच्युएशनल फॅक्टर्स मध्ये अजून दुसराही घटक असतो, तो म्हणजे बँडवॅगन परिणाम. बँड वॅगनिंग इफेक्ट. बँड वॅगन या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? बँड वॅगन म्हणजे काहीच तुष्टीकरण. ठीक आहे, बँड वॅगन परिणाम. बँड वॅगन परिणाम म्हणजे काय, की तुमची एखाद्या बाबीप्रती श ही वृत्ती आहे. ठीक आहे, मात्र इतरांची य ही वृत्ती आहे. काय म्हणतोय मी, तुमची श ही वृत्ती आहे एखाद्या बाबीप्रती, मात्र इतरांची य ही वृत्ती आहे, इतरांची हा. आणि हे जे काही इतर आहेत ते तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, तुमचे मित्र नातेवाईक आहेत. पण अशा वेळेस तुम्ही तुमची श असलेली वृत्ती सोडून देता आणि य असलेल्या वृत्तीनुसार काम करता किंवा तशी वृत्ती बाळगता, तशी ऍक्ट करता. का, तर हे जे काही इतर आहेत ते तुमचे जवळचे आहेत, ते तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. अशा वेळेस मग हे आपल्याला कुठं पाहायला मिळतं, की जसं की आपण म्हणतो आपल्या समाजाची एक प्रथा आहे की जातीअंतर्गत विवाह करणं, म्हणजे आंतरजातीय विवाहाला विरोध किंवा जातीअंतर्गतच विवाह, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, कास्ट इंडिगोमी. ठीक आहे, म्हणजे आपल्या जातीतच विवाह करणं. समजा तुम्ही पाहत असाल तुमच्या आजूबाजूला अशा मुली असतात की त्यांचा या जाती व्यवस्थेवर तेवढा विश्वास नाहीये. ठीक आहे, ती जाती व्यवस्थेला मानत नाहीये, मात्र त्यांच्यासाठी महत्वाचे असलेले त्यांचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक, त्यांचे आई वडील हे महत्वाचे असतात. आता जाती व्यवस्थेबद्दल त्या मुलीची नकारात्मकतेची वृत्ती असली तरी देखील तिच्यासाठी जे काही इतर आहेत, आई वडील, ठीक आहे, त्यांची जाती व्यवस्थेबद्दलची एक सकारात्मक, ते जाती व्यवस्थेला योग्य मानतात, जातीतच विवाह होणं त्यांच्यासाठी योग्य आहे, महत्वाचं आहे. मग ती मुलगी ते इतर तिच्यासाठी महत्वाचे असल्यानं त्यांची वृत्ती स्वीकारते आणि स्वतःची जाती व्यवस्थेबद्दलची जी नकारात्मकतेची वृत्ती आहे ती सोडून देते आणि जातीच्या बाहेर जाऊन विवाह करणं तीही पसंत करत नाही. त्याला आपण बँड वॅगन इफेक्ट असं म्हणतो. ठीक आहे, समजतंय? त्याचप्रमाणे आपल्याला हुंडा प्रथा ही पाहायला मिळते. जरी आपल्याला ती आवडत नसली, आपला तिच्याप्रती हुंड्यासंबंधीचा निगेटिव्ह ॲटिट्यूड असला, तरी आपल्यासाठी जे महत्वाच्या व्यक्ती आहेत, आपले आई वडील, आपले नातेवाईक, मग त्यांचा जर त्याच्यासंबंधी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तर आपणही त्यांच्या हो मध्ये हो मिसळतो. हा असतो बँडवॅगन इफेक्ट. ठीक आहे, समजतंय तुम्हाला? आणि त्यामुळं मग आपली वृत्ती सुद्धा वेगळी बनते आणि आपण त्या इतरांच्या वृत्तीनुसार वर्तन करतो. मग वृत्ती आणि वर्तन याच्यामध्ये आपल्याला इथं सुद्धा परिणाम वेगळेपण पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर असतं ते म्हणजे की तिसरा घटक की जो सांगतो की वृत्तीचं सामर्थ्य काय आहे त्यानुसार व्यक्तीचं वर्तन ठरेल. ठीक आहे, वृत्ती वर्तन सातत्यावर प्रभाव पाडणारा तिसरा घटक आहे वृत्तीचं सामर्थ्य. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ऍटिट्यूड स्ट्रेंथ. ठीक आहे, वृत्तीचं सामर्थ्य. याच्यामध्ये वृत्तीचं सामर्थ्य ठरवणारे काही घटक असतात. त्याच्यामध्ये पहिला घटक असतो, त्याला आपण काय म्हणू शकतो की वृत्तीची समर्पकता किती आहे, प्रस्तुतता. ठीक आहे, म्हणजे रेलेव्हन्स ऑफ द ऍटिट्यूड. वृत्तीची समर्पकता म्हणजे जो वृत्तीधारक आहे त्या वृत्तीधारकाची जो वृत्ती घटक आहे त्या वृत्ती घटकाप्रती असलेले हितसंबंध, असलेली जवळीक, ही गोष्ट वृत्तीचं सामर्थ्य ठरवत असते. हे उदाहरण घेतलं की तुम्हाला अजून समजेल की तुमचा रक्तदानाप्रती पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे, सकारात्मक वृत्ती आहे की व्यक्तीने रक्तदान केलं पाहिजे. आता रक्तदान केलं पाहिजे हे ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. मात्र रक्तदान कोणाला करायचंय, गरज कोणाला आहे, यावर व्यक्ती रक्तदान करेल की नाही हे ठरत असतं. समजा व्हॉट्सअपवरून तुम्हाला एखादा मेसेज येतो की अशी अशी एक रॅन्डम व्यक्ती आहे, अननोन, तुम्हाला माहित नसलेली, तिला तात्काळ रक्ताची गरज आहे. ठीक आहे, अशा वेळेस भले तुमचा रक्तगट मॅच होत असून देखील
तुम्ही रक्तदान करालच असं नाही. मात्र ज्यावेळेस तुम्हाला दुसऱ्या परिस्थितीमध्ये समजतं की ती व्यक्ती तुमची आई आहे, तुमचा जवळचा मित्र आहे, अशा वेळेस तुम्ही लगेच रक्तदान करायला जाणार आहात. म्हणजेच काय, हा जो काही वृत्ती घटक आहे, तुमची आई आहे की तो रॅन्डम अननोन पर्सन आहे, याच्यावरती तुमचं वर्तन ठरणार आहे की तुम्ही लगेच त्या ठिकाणी तुमच्या वृत्तीनुसार ऍक्ट करणार आहात की नाही. समजतंय? म्हणजे वृत्ती घटकाप्रती वृत्तीधारकाचं असलेलं नातं काय आहे, संबंध काय आहे, हितसंबंध काय आहे, यावरून देखील वर्तन आणि वृत्ती याच्यामध्ये सातत्य कितपत असेल हे पुढे येत असतं. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे काय म्हणूयात त्याला आपण काय म्हणू शकतो की वृत्तीची विशिष्टता किंवा स्पेसिफिक ऍटिट्यूड. एक असतो जनरल, दुसरा असतो विशिष्ट. वृत्तीची विशिष्टता, स्पेसिफिसिटी. ठीक आहे. हा जो काही जनरल म्हणजे जो जनरल ऍटिट्यूड असतो त्यापेक्षा हा जो काही स्पेसिफिक ऍटिट्यूड आहे हा अधिक मजबूत असतोय. समजा शांतता ही तुमची वृत्ती आहे. मात्र शांतता ही एक जनरल प्रिन्सिपल आहे, पीस. बरोबर. मग याच्यावरून तुमचं कोणत्या प्रकारच्या शांततेमध्ये कसं वर्तन असेल हे स्पष्टपणे आपण सांगू शकत नाही. मात्र तुम्हाला स्पेसिफिकली जर सांगत असाल की तुमची शांतता ही वृत्ती कशा संबंधित आहे, म्हणजे स्पेसिफिसिटी ऑफ ऍटिट्यूड जर माहित असेल, तुम्ही जे काही पीस प्रोटेस्ट असतात, शांतता निषेध मोर्चे, ठीक आहे, त्याच्याप्रती तुमचा ऍटिट्यूड काय आहे हे जर स्पष्ट माहित असेल तर त्यावेळेस तुम्ही शांतता निषेध मोर्चामध्ये भाग घ्याल की नाही हे स्पष्टपणे सांगता येतं. ठीक आहे. म्हणजे वृत्तीची विशिष्टता ही देखील महत्वाची असते की वृत्ती आणि वर्तन याच्यामध्ये सातत्य कितपत असेल हे सांगण्यासाठी. आणि त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक याच्यामध्ये असतो तो म्हणजे की तुम्ही ती वृत्ती कशी धारण केली आहे. ठीक आहे. व्यक्तीनं ती वृत्ती कशी धारण केली आहे. ठीक आहे. जो काय खरा पीडित आहे एखाद्या समस्येनं, त्याची मतं आणि आपण बाहेरून बघणारे लोक यांची मतं वेगळी असू शकतात. आता जी काही बालमजुरीची समस्या आहे, त्या बालमजुरीने पीडित असलेला एखादा बालक त्याचं मत त्या बालमजुरीविषयीचं वेगळं असणार आहे. कारण कारण त्यानं त्याचा थेट अनुभव घेतलेला आहे आणि आपण मात्र त्या गोष्टी फक्त बाहेरून बघितलेल्या आहेत. आपलं त्याच पद्धतीचं जे काही मत आहे, परसेप्शन आहे ते वेगळं असणार आहे. ठीक आहे. तसंच गोष्ट आपल्याला जाती व्यवस्थेबद्दलची पाहायला मिळते. ज्यांनी जाती व्यवस्थेचे चटके सहन केले आहेत ते जाती व्यवस्थेकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. ठीक आहे. आणि बाकीच्यांचं मत वेगळं असतंय. की डॉक्टर आंबेडकर यांना जाती व्यवस्थेचं निर्मूलन हवं होतं. अॅनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ सुद्धा त्यांनी त्यासाठीच लिहिला. ठीक आहे. जाती व्यवस्था मुळासकट उपटून टाकणं. पण दुसऱ्या बाजूला महात्मा गांधीजी जे होते त्यांचं जाती व्यवस्थेबद्दलचं मत काहीसं म्हणजे ते वर्ण व्यवस्थेचं काहीसं समर्थन करायचे आणि त्याच वेळी जाती व्यवस्थेमध्ये त्यांना सुधारणा हवी होती. त्यांना पूर्णपणे निर्मूलन नको होतं. ठीक आहे. म्हणजेच काय, गांधीजींना जाती व्यवस्थेचा थेट अनुभव नव्हता. मात्र डॉक्टर आंबेडकरांना जाती व्यवस्थेचा थेट अनुभव होता. त्यामुळे दोघांच्या जाती व्यवस्थेबद्दलच्या वृत्तीमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. ठीक आहे. मग हे काही घटक असतात की जे ठरवितात की वृत्तीचं सामर्थ्य किती आहे. त्यानुसार वृत्ती आणि वर्तन याच्यामध्ये काय संबंध असेल, की वृत्तीनुसार वर्तन असेल की नसेल. नसेल तर ते कितपत दुसरीकडे जाईल. ठीक आहे. आपण काय काय अभ्यासलं आतापर्यंत. आपण आज ही पार्श्वभूमी बघितली की वृत्ती आणि वर्तन याच्यामध्ये सातत्य असतं नसतं. लापेर आणि कोरी यांचा अभ्यास काय आहे. त्यानंतर या वृत्ती वर्तन सातत्यावर प्रभाव पाडणारे हे 3 घटक, व्यक्तिगत, परिस्थितीजन्य आणि वृत्तीचं सामर्थ्य. या व्यक्तिगत घटकामध्ये बघितलं आपण की जे लोक इतर लोक काय म्हणतील याचा विचार करणारे, त्यांचं वृत्ती आणि वर्तन याच्यामध्ये सातत्य नसतं. आणि दुसरे लोक असतात की जे इतर लोक काय म्हणतील याचा विचार करत नाहीत. अशा वेळेस त्यांची जी काही कृती असते ते त्यांना जे काय वाटतं त्याचीच अभिव्यक्ती असते. हे लोक खरे असतात. मग अशा वेळेस त्यांचं वृत्ती आणि वर्तन याच्यामध्ये सातत्य पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला दुसरा घटक जो होता परिस्थितीजन्य घटक, याच्यामध्ये आपण 2 गोष्टी बघितल्या. ऍटिट्यूड इज ह्युरिस्टिक, म्हणजे अरिष्टाच्या काळामध्ये ज्यावेळेस माहिती खूप जास्त उपलब्ध आहे अशा वेळेस तुमचं वर्तन हे तुमच्या वृत्तीनुसारच पुढे येतं. ज्यावेळेस तुमच्याकडे निर्णय घ्यायला जास्त वेळ नाहीये अशा वेळेस. आणि दुसरी गोष्ट असते बँडविगन इफेक्ट. बँडवॅगनिंग म्हणजे काय, की तुमच्यासाठी इतर जर काय महत्वाचे असतील, तुमची वृत्ती वेगळी असेल, त्या इतरांची वृत्ती वेगळी असेल, तरी सुद्धा तुम्ही स्वतःची वृत्ती सोडून देता आणि त्या इतरांची वृत्ती स्वीकारता, धारण करता आणि त्यानुसार तुम्ही ऍक्ट करता. आपण बघितलं की जाती अंतर्गत जे काही विवाह होतात त्या संबंधी मुलींची असलेली वृत्ती किंवा लोकांची असलेली वृत्ती आणि त्यानंतर वृत्तीचं सामर्थ्य, की वृत्तीमध्ये स्ट्रेंथ किती आहे.
ती गोष्ट देखील ठरवते की वर्तन आणि वृत्ती याच्यामध्ये सातत्य कितपत असेल. त्याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट बघितला की वृत्ती जी आहे तिची समर्पकता किती आहे. जो काही वृत्ती घटक आहे तो वृत्तीधारकाच्या किती जवळचा आहे, त्यानुसार व्यक्तीचे वर्तन ठरतं. त्यानंतर दुसरा घटक आपण अभ्यासला की वृत्तीची स्पेसिफिसिटी किती आहे, विशिष्टता. त्यानुसार सुद्धा आपल्याला थेट भाकीत करणं अधिक शक्य होतं. आणि त्यानंतर तिसरा घटक पाहिला की वृत्ती त्या वृत्तीधारकांना कशा पद्धतीनं धारण केलेली आहे. त्याला त्याचा थेट अनुभव आहे की त्यानं बाहेरून त्या गोष्टीचा फक्त बघितलेलं आहे. ठीक. त्यानुसार देखील व्यक्तीची वृत्ती आणि वर्तन सातत्यावर प्रभाव पडत असतोय. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. वृत्तीवर्तन सातत्य काय आहे आणि वृत्तीवर्तन सातत्यावर प्रभाव पाडणारे घटक काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी नोट्समध्ये दिलेल्या आहेत. नोट्समधल्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट व्यवस्थित वाचाल, स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तुमच्या स्वतःच्या नोट्समध्ये लिहाल. जिथं तिथं तुम्हाला डाऊट असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला विचाराल. ठीक आहे. पण हे झाल्याच्या नंतर आपल्या पुढे काही टॉपिक उरत आहेत की सामाजिक प्रभाव म्हणजे काय, सामाजिक पाठपुरावा म्हणजे काय, कॉग्निटिव्ह डिझोनन्स म्हणजे काय आणि वृत्तींचे प्रकार. तर मला वाटतं अगोदर आपण वृत्तींचे प्रकार बघूयात काय आहेत. ठीक आहे. वृत्तींचे प्रकार अभ्यासूयात आणि त्यानंतर सामाजिक प्रभाव आणि सामाजिक पाठपुरावा या गोष्टी पुढच्या लेक्चरला बघूयात. आता आपण वृत्तींचे प्रकार बघूयात. आपल्या सिलेबसमध्ये जे काही वृत्तींचे प्रकार दिलेले आहेत की ती नैतिक वृत्ती, राजकीय वृत्ती हे प्रकार दिलेले आहेत. ठीक आहे. ठीक आहे. वृत्तींचे प्रकार बघूयात आपण. टाइप्स ऑफ ऍटिट्यूड. युपीएससीने आपल्याला दोनच प्रकार दिलेले आहेत, आपण थोडेसे जास्त बघूयात. पहिला बघूयात आपण सकारात्मक वृत्ती आणि नकारात्मक वृत्ती. ठीक आहे. दुसरी नैतिक वृत्ती आणि राजकीय वृत्ती, मोरल ऍटिट्यूड आणि पॉलिटिकल ऍटिट्यूड. ठीक आहे. आणि तिसरी बघूयात आपण ते म्हणजे लोकशाही वृत्ती आणि नोकरशाही वृत्ती. ठीक आहे. ब्युरोक्रॅटिक ऍटिट्यूड अँड डेमोक्रॅटिक ऍटिट्यूड. ठीक आहे. हे आपल्याला वृत्तींचे 6 प्रकार अभ्यासायचे आहेत. आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिस्कस करूया. त्या सगळ्या गोष्टी आपल्या नोट्समध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. सुरुवातीला आपण बघूयात की सकारात्मक वृत्ती म्हणजे काय. की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड काय असतोय. जेव्हा एखादी व्यक्ती ही इतर व्यक्तींकडे, परिस्थितीकडे ही कायम, काय म्हणतो मी लक्षात बघा, की कायम सकारात्मकतेने पाहते. की जेव्हा एखादी व्यक्ती ही इतर व्यक्ती असेल, घटना असेल, परिस्थिती असेल यांकडे कायम सकारात्मकतेने पाहते, तेव्हा त्याला आपण सकारात्मक वृत्ती असं म्हणतो. आणि जेव्हा कायम एखादी व्यक्ती इतर व्यक्ती असतील, घटना असेल, परिस्थिती असेल यांच्याकडे नकारात्मकतेने पाहते, तेव्हा त्याला नकारात्मक वृत्ती असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे जे काही सकारात्मक वृत्तीचे पॉइंट्स आहेत त्यालाच उलट करून लिहिलं तर ती आपली नकारात्मक वृत्ती होऊन जाते. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. मग आता ही जी काही पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ज्या लोकांमध्ये असतो त्यांच्यामध्ये आपल्याला काही वैशिष्ट्य गुण पाहायला मिळतात का, की हे जे लोक असतात ते कायम ऑप्टिमिस्टिक असतात. म्हणजे हे लोक कायम आशावादी असतात. ठीक आहे. हे जी लोक असतात सकारात्मक वृत्तीचे, हे कधीही संकटाने डगमगत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही आव्हानांमध्ये
ते डगमगतच नाहीत. ठीक आहे. म्हणजेच काय की आव्हानांना ते घाबरत नाहीत, तर ते आव्हानांमध्ये देखील संधी शोधतात. आव्हानांमध्ये संधीचा शोध घेत असतात. आव्हानांना संधीमध्ये कन्वर्ट करत असतात. या लोकांमध्ये हे लोक ब्लेम करत नाहीत. ठीक आहे. दोषारोपाचा खेळ खेळत नाहीत. इतर गोष्टींना दोष देणं आपल्या स्वतःच्या गोष्टींसाठी. यांच्यामध्ये समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन असतो किंवा समस्या सोडवण्याची मानसिकता असते असं आपण म्हणू शकतो. या लोकांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेंटॅलिटी असते. ठीक आहे. फक्त तक्रार करत बसत नाहीत. ठीक आहे. अजून काय म्हणू शकता की हे जे काही सकारात्मक वृत्ती असलेली लोक असतात यांच्यामध्ये संयम पाहायला मिळतो, यांच्यामध्ये शिस्त पाहायला मिळते, यांच्यामध्ये सहिष्णुता पाहायला मिळते. ठीक आहे. सहिष्णुता म्हणजे काय की आपल्यापेक्षा वेगळं मत ठेवणाऱ्यांचा देखील आदर करणं, त्याला आपण सहिष्णुता असं म्हणतो. मग ही या लोकांमध्ये असते. अजून काय म्हणता येईल की ही लोक अपयशांनी खचत नाहीत. ठीक आहे. अपयश असेल, अडचणी असेल, यांनी खचणार नाहीत, खचत नाहीत. अजून काय म्हणू शकतो, या लोकांकडे एक लॉंग टर्म विजन असतं, म्हणजे दीर्घदृष्टी असते किंवा दूरदृष्टी असते असं आपण म्हणू शकतो. दूरद्रष्टेपणा असतो किंवा दूरदृष्टी म्हणूयात. ठीक आहे. दूरदृष्टी असते या लोकांकडे. अजून हे लोक कायमच इतर लोकांच्या उणिवा काय आहेत याच्याकडे बघत नसतात. इतर लोकांमधील चांगले गुण काय आहेत, आपल्याला ते काय घेता येतील. ठीक आहे. त्यांच्यामध्ये विनयशीलता असते. इतर लोकांचा ते कायम आदर करत असतात. ठीक आहे. इतर लोकांना आपल्यापेक्षा कमी लेखत नसतात. ते कायम इतर लोकांच्या सद्गुणांकडे पाहतात. कायम त्यांना इतरांचे सद्गुण अट्रॅक्ट करत असतात. ठीक आहे. इतरांच्या सद्गुणांकडे ते पाहत असतात. त्याला दाद देत असतात. ठीक आहे. मग हा आपल्याला सकारात्मक वृत्ती पाहायला मिळते. आणि जी काही नकारात्मक वृत्ती असते ती कायम इतर व्यक्ती, घटना, परिस्थिती यांच्याकडे सातत्यानं नकारात्मकतेनं पाहत असते. ती आव्हानाने खचून जाते, डळमळीत होते. आव्हानांमध्ये ती संधीचा शोध घेत नसते. तिच्याकडे संयम नसतो, शिस्त नसते, सहिष्णुता नसते. तिच्यामध्ये दूरदृष्टी नसते. ती अल्पदृष्टीची असते. ती शॉर्ट टर्मचा विचार करते, लॉंग टर्मचा विचार करत नाही. ठीक आहे. आणि ऍट द एंड काय महत्वाचं असतं की तुमचा ऍटिट्यूड. ठीक आहे. हे एक महत्वाचं वाक्य आहे, तुम्ही ते लक्षात ठेवा तुमच्या स्वतःसाठी हे कायम. की ऍटिट्यूड डिटरमाइन्स युअर अल्टिट्यूड. किंवा युअर ऍटिट्यूड डिटरमाइन्स युअर अल्टिट्यूड. म्हणजे व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये किती उंची गाठेल हे त्या व्यक्तीच्या वृत्तीवरून ठरत असतं. आणि त्यामुळे तुमची वृत्ती ही खूप जास्त महत्वाची असते. ठीक आहे. तुमचा जो काय बोध आहे, तुमची ज्या भावना आहे, तुमचा जो वर्तणूकल आहे, या तिन्ही गोष्टींद्वारेच तुमच्या आयुष्यातील तुम्ही किती उंची गाठाल ही गोष्ट सांगत असते, ही गोष्ट ठरवत असते. ठीक आहे. मग ही सकारात्मक वृत्ती आणि नकारात्मक वृत्ती झाली. नकारात्मक वृत्तीला सकारात्मक वृत्तीच्या उलट करणं. आता आपण नैतिक वृत्ती म्हणजे काय ते बघूयात. नैतिक वृत्ती महत्वाचा टॉपिक आहे. सिलेबस मध्ये थेट मेन्शन आहे. मोरल ऍटिट्यूड म्हणजे काय, दीज आर द मोरल कन्व्हिक्शन्स. हे नैतिक निर्णय नसतात की काय राईट आहे काय रॉंग आहे. म्हणजेच त्याला काय म्हणू शकतो की योग्य अयोग्य, योग्य अयोग्यते संबंधीची, योग्य अयोग्य संबंधी नैतिक निर्णयने, मोरल कन्व्हिक्शन्स, याला आपण काय म्हणतो, नैतिक वृत्ती. नैतिक वृत्तीचा कल हा नेहमी सदाचाराकडे झुकलेला असतो. ती नेहमी सदाचाराकडे झुकलेली असते. सदाचार म्हणजे काय, राईटसनेस. राईटसनेस म्हणजे काय, कायम काय म्हणूया राईटसनेसला आपण काय म्हणू शकतो. राईटसनेस म्हणजे काय की कायम नैतिक असण्याचा गुण. कायम नैतिक असणं म्हणजेच काय की ज्या व्यक्तीची वृत्ती ही नैतिक आहे, ज्या व्यक्तीची नैतिक वृत्ती आहे तिचं कायम सर्व परिस्थितीमध्ये नैतिकच वर्तन ठरेल. ठीक आहे.
त्या व्यक्तीमध्ये काही सद्गुण असणार आहेत आणि त्यामुळे तिची नैतिक वृत्ती आहे. आणि नैतिक वृत्ती असल्यामुळं नैतिक वृत्ती ही सदाचाराकडे झुकलेली असते. सदाचार म्हणजे काय, नैतिक असण्याचा गुण आहे. आणि नैतिक असण्याचा गुण म्हणजे काय, की नैतिक वृत्ती असलेली व्यक्ती सर्व परिस्थितीमध्ये नैतिकच वर्तन करणार आहे. ठीक आहे, समजतंय? आणि ही जी काही नैतिक वृत्ती असते ती मूल्य तटस्थ नसते. मी काय म्हणतोय, की नैतिक नैतिक वृत्ती ही मूल्य तटस्थ संकल्पना नाही. मूल्य तटस्थ नाही म्हणजे ती मूल्य तटस्थ आहे. काय काय समज, मूल्य तटस्थ नाही म्हणजे काय? हम्म की ती मूल्यांच्या आधारे जज करते गोष्टींना. ते मूल्य तटस्थ नाहीये. ठीक आहे. यासाठी मूल्य महत्वाची आहेत. आणि त्यामुळं ज्या काही गोष्टींसंबंधी योग्य योग्य किंवा नैतिक अनैतिक गोष्टींचा वाव नसतो, त्या गोष्टींना आपण नैतिक वृत्ती लागू करू शकत आहे. जसं की काय म्हणा, की स्प्राईट असेल, पेप्सी असेल, कोका कोला असेल, या गोष्टी तुम्हाला आवडतात की नाही? आवड आहे की नावड आहे? ही नैतिक वृत्ती ठरत नाही. नैतिक वृत्ती ही नेहमी नैतिक मुद्द्यांसंबंधी असते. काय म्हणतोय मी? नैतिक वृत्ती ही नैतिक मुद्द्यांसंबंधी असते. मग नैतिक मुद्दे कोणते असतात? की जसं की आत्महत्या असेल, ठीक आहे, किंवा देहदंडाची शिक्षा असेल. देहदंड म्हणजे काय? फाशीची शिक्षा. त्यानंतर इच्छामरण असेल. ठीक आहे. इच्छामरणाला आपण काय म्हणतो? इथोनेशिया. इच्छामरण. ठीक आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या नैतिक बाबी आहेत. किंवा गर्भपात असेल, त्या अर्भकाचे हक्क असतील, त्या माता महिलेचे हक्क असतील. मग यामध्ये कशाला वाव द्यायचा? म्हणजे हा एक नैतिक मुद्दा आहे. मग अशा वेळेस या संबंधीची वृत्ती ही नैतिक वृत्ती असू शकते. या नैतिक बाबी संबंधीची, नैतिक मुद्द्यासंबंधीची वृत्ती. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता आपण काय म्हटलं, की मूल्य तटस्थ नाहीये, म्हणजे ती मूल्यांवर आधारलेली आहे. आणि मूल्य ही व्यक्तीच्या सामाजिकीकरणातून आकारले जात असतात. सामाजिकीकरणाची जी काही अभिकरणं आहेत आणि ज्या काही यंत्रणा आहेत, त्याद्वारे व्यक्तीची मूल्यव्यवस्था आकारली येते. आणि या मूल्यव्यवस्थेवरून व्यक्तीची नैतिक वृत्ती आकार घेत असते. म्हणजे ऍट द एंड आपण काय म्हणू शकतो, जो काही समाज आहे, सामाजिकीकरण आहे, त्या सामाजिकीकरणातूनच व्यक्तीची नैतिक वृत्ती ही आकार घेत असते. बरोबर? पण नैतिक वृत्ती असलेल्या व्यक्तीमध्ये आपल्याला काही गुण पाहायला मिळतात साधारणपणे, की त्यामध्ये काही गुण असतात. ती जी व्यक्ती आहे तिच्यामध्ये आपल्याला परमादर किंवा त्याला आपण काय म्हणतात, रेव्हरन्स पाहायला मिळतो. म्हणजे काय? परमादर. म्हणजे ती कायम मित्रांचा आदर करणारी असते. बरोबर? कायम मित्रांप्रती ती आदराची भावना ठेवते. आणि त्यामुळे मग ज्येष्ठांचा आदर म्हणून ज्येष्ठांच्या पाया पडणं असेल, आपल्या वरिष्ठांप्रती आदर म्हणून वरिष्ठांच्या काय म्हणतात, की वरिष्ठांनी जे आदेश दिलेत, कामं सोपवलेली आहेत, ती व्यवस्थित पार पाडणं असेल. त्यानंतर त्या व्यक्तीमध्ये आपल्याला फेथफुलनेस पाहायला मिळतो. फेथफुलनेस म्हणजे काय? की विश्वासूपणा किंवा निष्ठा. मग ही व्यक्ती जी काय आहे, ती परिस्थिती कशी जरी असली तरी ती कायम तिची जी काही मूल्य आहे, तिची जी काही निष्ठा आहे, त्याप्रती ती निष्ठावान असते. ठीक आहे. परिस्थितीबरोबर ती बदलत नाही. ही व्यावसायिक सत्यनिष्ठा. मग सनदी सेवक एखादा सनदी सेवक आहे, त्याची व्यावसायिक सत्यनिष्ठा आहे. मग सनदी सेवेची जी पायाभूत मूल्य आहेत, ती जमत सत्यनिष्ठा. मग त्यांना सत्यनिष्ठेनं पालन करणं. कुणीही लाच देऊ केली तरी ती लाच न स्वीकारणं. ठीक आहे. तो विवाहामध्ये आहे. तो कोणाचा तरी, म्हणजे एखादा पुरुष आहे, तो कोणाचा तरी पती आहे. मग त्या महिलेप्रतीची त्याची निष्ठा आहे. ठीक आहे. तो कधीही व्यभिचार करणार नाही. फेथफुल असलेली व्यक्ती, नैतिक वृत्ती असलेली व्यक्ती, अडल्टरी, ठीक आहे, विवाहबाह्य संबंध ती कधी जोडणार नाही. ठीक आहे. मग त्यानंतर अशा व्यक्तीमध्ये जबाबदारीची जाणीव असते. ठीक आहे. जबाबदारीची जाणीव. समजा एखादा नागरिक आहे, त्याच्यामध्ये नैतिक वृत्ती आहे. मग अशा वेळेस तो त्याचं नागरिकत्वाचं कर्तव्य म्हणून नियमितपणे मतदान करण्याचं काम करणार आहे. एखादा सनदी सेवक आहे, नैतिक वृत्ती असलेला, त्यावेळेस त्याच्यामध्ये जबाबदारीची जाणीव आहे. त्यावेळेस तो राईट इम्प्लिमेंटेशन आणि कोणत्याही गैरकृत्यामध्ये सहभागी न होतं, कार्यक्षमपणे सनदी सेवेचा कारभार पाहणं, त्या तो प्रशासनाचा कारभार पाहणं, या गोष्टी तो करणार. ठीक आहे. जबाबदारीची जाणीव आहे त्याच्यामध्ये. दुसरं असतं ते म्हणजे सत्यता. सत्यतेला काय म्हटलं जातं? वेरासिटी. वेरासिटी म्हणजे काय? ती सत्यता. म्हणजे काय? की सातत्यानं प्रामाणिक किंवा सातत्यानं सत्य वर्तन करणं, सातत्यानं सत्याचं वर्तन ठेवणं. ठीक आहे. नैतिक वृत्ती असलेल्या व्यक्तीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. ती कधीही अफवांवरती किंवा ज्या पेड न्यूज असतात, जो प्रोपगेंडा असतो, असल्या गोष्टी पसरवणं किंवा त्यामध्ये भाग घेणं, असल्या गोष्टी ती करत नसते. आणि अजून एक महत्वाचा गुण अशा व्यक्तीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला, की गुडनेस.
ठीक आहे. गुडनेस म्हणजे काय, की चांगुलपणा. त्या व्यक्तीमध्ये चांगुलपणा भरलेला असतो. त्या व्यक्तीमध्ये आपल्याला औदार्य, जनरॉसिटी पाहायला मिळते. त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दयाळूपणा पाहायला मिळतो. त्या व्यक्तीमध्ये आपल्याला करुणा पाहायला मिळते. ती व्यक्ती इतरांना त्यांनी इतरांनी जरी चुकीच्या गोष्टी केल्या तरी त्यांना माफ करत असते. ठीक आहे. मग असं हा गुडनेस असलेली व्यक्ती ही नैतिक वृत्ती असलेली असते. मग नैतिक वृत्ती असलेल्या व्यक्तीमध्ये आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे की नैतिक वृत्ती ही योग्य अयोग्य असं म्हणजे नैतिक निर्णय नसतात, ही गोष्ट महत्वाची. आणि हा थोडासा किचकट म्हणण्यापेक्षा की थोडासा कन्फ्युजिंग टॉपिक आहे. ठीक आहे. त्यामुळे याच्यावरचा जो काही कंटेंट मी नोट्स मध्ये दिलेला आहे तेवढा व्यवस्थित करून ठेवा, कारण की सिलेबस मधला थेट हा सब टॉपिक आहे. ठीक आहे. पहिली महत्वाची गोष्ट काय आहे की योग्य अयोग्य या संबंधीची नैतिक निर्णय म्हणजे नैतिक वृत्ती ही सदाचाराकडे झुकलेली असते. सदाचार म्हणजे काय, कायम नैतिक असण्याचा गुण. ठीक आहे. मग सदाचाराकडे झुकलेली असेल तर त्यावेळेस ही व्यक्ती ती कोणत्याही परिस्थितीमध्ये जे काय करेल, तिची जर नैतिक वृत्ती असेल तर ती सर्व काही योग्यच गोष्टी करेल, नैतिकच गोष्टी करेल, अनैतिक गोष्टी करणार नाही. ठीक आहे. ही मूल्यतटस्थ संकल्पना नाहीये. आणि ही जी काही नैतिक वृत्ती आहे ती मूल्यव्यवस्थेतून पुढे येत असते. आणि मूल्यव्यवस्था सामाजिकीकरणातून पुढे येते. म्हणजे सामाजिकीकरणाचे जे काही अभिकरण आहेत त्यातूनच व्यक्तीची नैतिक वृत्ती ही घडत असते. म्हणजे कुटुंब असेल, शाळा असेल, शिक्षक असेल, आदर्श असेल, धर्म असेल, ठीक आहे, संविधान असेल, याच गोष्टी तुमच्या नैतिक वृत्तीला आकार देत असतात. आणि नैतिक वृत्ती असलेल्या लोकांमध्ये पुढील गुण आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. ही झाली नैतिक वृत्ती. आता आपण राजकीय वृत्ती बघूयात. राजकीय वृत्ती म्हणजे काय, पॉलिटिकल ऍटिट्यूड, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, पॉलिटिकल ऍटिट्यूड. मग राजकीय वृत्ती म्हणजे काय, की राजकीय ज्या बाबी आहेत त्यांच्याबद्दलची तुमची आवड, राजकीय मुद्द्यासंबंधीची तुमची आवड किंवा नावड, हे होय, आवड वा नावड काय आहे. मग राजकीय मुद्दे कोणकोणते असतील, राजकीय बाबी कोणकोणत्या असतील, एखादा राजकीय पक्ष असेल, ठीक आहे, राजकीय विचारधारा असेल, राजकीय मुद्दे असतील, ठीक आहे, अजून काय असेल, निवडणुका असतील, हम्म, राजकीय संस्कृती असेल, इत्यादींप्रतीची व्यक्तीची वृत्ती काय आहे, की काय म्हणूयात की राजकीय पक्ष, राजकीय संस्कृती, राजकीय विचारधारा, राजकीय संस्था इत्यादींप्रतीची व्यक्तीची वृत्ती म्हणजे राजकीय वृत्ती. ठीक आहे. किंवा राजकीय बाबींबद्दलची तुमची आवड आणि नावड त्याला आपण राजकीय वृत्ती असं म्हणतो. आणि राजकीय घडामोडीत लोक कसे भाग घेतील, निवडणुकीत कसं मतदान करतील, हे त्या व्यक्तीच्या राजकीय वृत्तीवरून, व्यक्तींच्या राजकीय वृत्तीवरून ठरत असतं. त्यामुळे राजकीय वृत्ती ही महत्वाची असते. मग व्यक्तीची ही राजकीय वृत्ती आकार कशी घेते किंवा या राजकीय वृत्तीवर प्रभाव पडणारे घटक काय आहे, मला सांगा. तुम्ही जी काही विचारधारा मानता, ज्या काही राजकीय पक्षाला सपोर्ट करता, या गोष्टींना आकार कुठून मिळतो, ठीक आहे, कुठे मिळतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते, राजकीय विचारधारा, पॉलिटिकल आयडियोलॉजीज. ह्या ज्या काही राजकीय विचारधारा कोणत्या आहेत माहिती आहे तुम्हाला, की समाजवाद, उदारमतवाद, साम्यवाद, मार्क्सवाद या राजकीय विचारधारा आहेत. स्त्रीवाद असेल, उत्तर आधुनिकतावाद असेल, गांधीवाद असतील, या राजकीय विचारधारा आहेत. ठीक आहे. मग ह्या विचारधारा सांगतात काय, की आपल्या समाजामध्ये सत्तेचं वाटप कसं झालं पाहिजे, संसाधनांचं वितरण कसं झालं पाहिजे, या संबंधीचे काही नियम किंवा काही तत्व या राजकीय विचारधारा ठरवून देत असतात. समाजवाद काय सांगतो, की राज्यविहीन म्हणजे काय म्हणतात, की साम्यवाद काय सांगतो, की राज्यविहीन आणि वर्गविहीन समाज हवा आहे. मग त्यानुसार समाजामध्ये सत्तेचं वाटप झालं पाहिजे. ठीक आहे. राज्याकडे कोणती आहे, राज्यच अस्तित्वात नाहीये. जे काय आहे म्हणजे सगळ्यांना त्यांच्या लोकांना त्यांच्या गरजेनुसार दिलं जाईल आणि लोक जे काम करतील ते त्यांच्या क्षमतेनुसार करतील, असं साम्यवाद सांगतो. उदारमतवाद तसं नाही म्हणत. उदारमतवाद म्हणतो व्यक्ती जेवढं कष्ट घेतील, व्यक्ती जेवढं श्रम घालतील त्यानुसार त्यांना त्यांचं योगदान असेल. ठीक आहे. या पद्धतीनं ती व्यक्ती ही विवेकी आहे, तिला काय आवडतं काय नाही आवडतं तिचं ती ठरवेल. ठीक आहे. म्हणजे ती मागणी आणि पुरवठ्याचे मुक्त हात असले पाहिजेत आणि त्यानुसार गोष्टी ठरतील, असं उदारमतवाद म्हणेल. मग अशा पद्धतीने या विचारधारा सांगत असतात. मग या विचारधारा तुम्ही कोणती विचारधारा मानताय, त्यानुसार तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाला मतदान कराल, तुम्ही कोणत्या एखाद्या राजकीय मुद्द्यासंबंधी कोणती भूमिका घ्याल, हे तुमच्या विचारधारेवरून ठरत असते. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणू शकतो की तुम्ही कोणत्या आर्थिक गटातून येतात, की तुमची आर्थिक स्थिती काय आहे. ठीक आहे. तुम्ही आहेरी वर्गातील आहात की नाहेरी वर्गातील आहात. आहेरी म्हणजे भांडवलदार वर्ग, प्रॉलिटेरिएट का काय, सर्वहारांचा वर्ग. कार्ल मार्क्स हा प्रॉलिटेरिएटची संकल्पना मानतो. प्रॉलिटेरिएट म्हणजे सर्वहारा म्हणजे गरीब लोक, नाहेरी वर्ग. ठीक आहे. आहेरी वर्ग म्हणजे काय, भांडवलदार वर्ग आणि नाहेरी वर्ग.
तर तुम्ही जर आहेरी वर्गातील असाल तर तुम्ही उदारमतवादी किंवा भांडवलशाही व्यवस्थेचं समर्थन कराल. ठीक आहे. भांडवलदारी पक्षाचं समर्थन करा. तुम्ही जर नाहिरी वर्गाचे असाल तर तुम्ही मार्क्सवादी, कम्युनिस्ट, समाजवादी पक्षाचं समर्थन करा. म्हणजेच तुमचा आर्थिक प्रगती, तुमची आर्थिक स्टेटस काय आहे यावरून तुमची राजकीय विचारधारा आकार घेत असते. ठीक आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक म्हणू शकतो आपण की सामाजिक घटक. काही सामाजिक घटक आहेत की जे व्यक्तीच्या राजकीय वृत्तीला आकार देतात. की रजनी कोठारी सारखा अभ्यासक म्हणतो की धर्म आणि जात या गोष्टी भारतातील लोकांच्या राजकीय वृत्ती ठरवितात. आज आपण पाहतो की भारतीय राजकारणामध्ये जातीचं राजकीयकरण झालेलं आहे आणि राजकारणाचं जातीयकरण झालेलं आहे. आणि त्यामुळं जात हा घटक व्यक्तीचं राजकीय मुद्द्यांबद्दलचं मत आणि वृत्ती काय असेल ही गोष्ट ठरवत असते. ठीक आहे. जातीचा राजकारणातील प्रभाव वाढलेला आहे आणि त्यामुळं जात धर्म हे घटक सामाजिक घटक म्हणून आपल्याला पाहता येते. त्यानंतर अजून कोणते घटक असतात की सामाजिकीकरणाची अभिकरणं काय आहेत. ठीक आहे. चौथा घटक म्हणू शकतो आपण की सामाजिकीकरणाची अभिकरणे, सोशलायझेशनचे एजन्सीज. मग ह्याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे मागच्या चॅप्टरमध्ये काय की कुटुंब असेल, शाळा असेल, तुमचे शिक्षक असतील, तुमचे आदर्श असतील, ठीक आहे, तुमचा धर्म असेल, ही जी काही सामाजिकीकरणाची अभिकरण ते सुद्धा ठरवतात की व्यक्तीची राजकीय वृत्ती काय असेल. बरोबर. ती तुमच्या राजकीय वृत्तीला आकार देत असतात. समजा तुमच्या कुटुंबामध्येच एखाद्या विशिष्ट पक्षाप्रती जर अनुकूल मत असेल तर तुमचं सुद्धा सामाजिकीकरण त्या दृष्टीने होतं आणि तुम्ही सुद्धा त्याच पक्षाचे अनुयायी बनता. बरोबर. फॉलोअर बनतात त्याच नेत्यांचे, त्याच विचारांचे, त्याच पद्धतीच्या गोष्टी आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सरकारची धोरणं कशी आहेत, राज्याची धोरणे सरकारची. ठीक आहे. राज्य म्हणजे सरकार, स्टेट. समजा तुम्ही ज्या प्रवर्गातील आहात, ज्या समूहातील आहात, त्या समूहाप्रती सरकारचा तिरस्काराचा दृष्टिकोन असेल, सरकार तुमच्यासाठी जर का कल्याणकारी धोरण राबवत नसेल, अशा वेळेस तुमची त्यांच्या प्रतीची नकारात्मक वृत्ती असू शकते. जसं की अफगाणिस्तानमध्ये तालिबान हा महिलांवरती बंधनं घालतो. बरोबर. महिलांना स्वातंत्र्य देत नाही, त्यांना अडकवून ठेवतो. ठीक आहे. मग अशा वेळेस महिलांची तालिबान प्रतीची असलेली वृत्ती नकारात्मकतेची असेल आणि त्याच वेळेस उदारमतवादी राज्य, एखादं दुसरं कल्याणकारी राज्य भारतासारखं महिलांच्या विकासासाठी, सबलीकरणासाठी बरेच प्रयत्न चालवतो. मग अशा वेळेस अशा राज्याप्रती, अशा पॉलिटिकल सिस्टीम प्रती त्या महिलांचा सकारात्मकतेचा दृष्टिकोन असू शकतो. म्हणजेच काय की राज्य कोणती धोरण आणि कार्यक्रम राबवतोय यावर सुद्धा व्यक्तींचा राजकीय दृष्टिकोन आणि राजकीय वृत्ती ठरत असते. बरोबर. समजतंय. मग राजकीय वृत्ती म्हणजे काय हे समजलं असेल. राजकीय वृत्ती म्हणजे काय की राजकीय मुद्द्यांबद्दलची व्यक्तीची असलेली आवड नावड किंवा राजकीय पक्ष, राजकीय संस्कृती, राजकीय संस्था, राजकीय विचारधारा इत्यादींप्रती व्यक्तीची असलेली वृत्ती म्हणजे राजकीय वृत्ती. ठीक आहे. आणि ही राजकीय वृत्तीला आकार देणारे घटक असतात की तुमची राजकीय विचारधारा काय आहे, आर्थिक स्थिती काय आहे, सामाजिक घटक काय आहेत, सामाजिकीकरणाच्या अभिकरणाने कशी भूमिका पार पाडलेली आहे आणि राज्य कोणती धोरणं आणि कार्यक्रम राबवते त्याचा तुम्हाला कितपत फायदा होतोय त्यानुसार सुद्धा तुमची राजकीय वृत्ती आकार घेत असते. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपण आपला पुढला टॉपिक सुरू करूयात की लोकशाही वृत्ती आणि नोकरशाही वृत्ती. अगोदर आपण नोकरशाही वृत्ती बघूयात. मला वाटतं आपण दोन्ही गोष्टी कंपॅरिझन मध्ये बघायच्या का. ठीक आहे. अगोदर नोकरशाही वृत्ती बघूया. युपीएससी याच्यावरती प्रश्न विचारलेले. ठीक आहे. अगोदर नोकरशाही वृत्ती म्हणजे काय, ब्युरोक्रॅटिक ऍटिट्यूड. म्हणजेच काय, एखादी व्यक्ती एखादी व्यक्ती ही लिखित नियम, रिटन रूल्स अँड रेग्युलेशन्स, लिखित नियम आणि नियमनांवर म्हणजे रेग्युलेशन्स आधारित डिसिजन मेकिंग करते किंवा निर्णय निर्धारण भर देते, तेव्हा त्या वृत्तीला आपण नोकरशाही वृत्ती असं म्हणतो. नोकरशाही वृत्ती म्हणजे काय, जेव्हा एखादी वृत्ती निर्णय घेत असताना, डिसिजन मेकिंग करत असताना जे रिटन रूल्स आहेत आणि रेग्युलेशन्स आहेत त्यानुसार ऍक्ट करते, की लिखित नियम आणि नियमांच्या आधारित निर्णय घेण्यावरती भर देते, तिला आपण नोकरशाही वृत्ती असं म्हणतो. पण नोकरशाही वृत्ती असलेल्या गोष्टींमध्ये काय आपल्याला ऍट्रिब्यूट, त्याचे काय गुण किंवा वैशिष्ट्य पाहायला मिळतात का. काय वैशिष्ट्य असतात. ही जर व्यक्ती
की लिखित नियम आणि नियमांवर आधारित निर्णय घेत असेल तर त्यामध्ये आपल्याला वस्तुनिष्ठपणा पाहायला मिळतो, ऑब्जेक्टिव्हिटी. वस्तुनिष्ठता म्हणजे काय, की तुम्ही तुमचा जो काही व्यक्तिगत पक्षपात आहे, व्यक्तिगत विश्वास आहे त्याला मध्ये आणणार नाही. तुमचे जे निर्णय असतील ते लिखित नियमांवर आधारित असतील आणि तथ्यांवर आधारित असतील. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, वस्तुनिष्ठता. दुसरी महत्वाची गोष्ट असते, अशा वेळेस तुम्ही पक्षपाती असणार नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही निष्पक्ष असाल, तुम्ही इम्पार्शियल असाल. ठीक आहे, अजून काय म्हणू शकतोय, की अशा वेळेस आपल्याला जबाबदारीची वगैरे सुनिश्चिती करता येते. ठीक आहे, त्यामुळे मग उत्तरदायित्व, जबाबदारी जर कोणाची असेल तर त्याच वेळेस आपण उत्तरदायित्व सुनिश्चित करू शकतो ना, की ज्या व्यक्तीची जबाबदारी आहे तिच्याकडून उत्तरदायित्व. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ताठरता पाहायला मिळते, रिजिडिटी. ठीक आहे, ताठरता म्हणजे काय, रिजिडिटी. का, कारण की याच्यामध्ये लिखित नियम आणि नियमन आहेत आणि त्यानुसार तुम्हाला ऍक्ट करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये रॅशनॅलिटी असते. रॅशनॅलिटी म्हणजे काय, विवेकशीलता. कारण तुम्हाला लिखित नियमानुसार तुम्हाला लिखित नियमानुसार गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, तुम्हाला स्वतःचं मत त्यामध्ये घुसवायचं नाहीये. म्हणजे रॅशनॅलिटी हा इथं महत्वाचं वैशिष्ट्य असणार आहे. मग नोकरशाही वृत्ती म्हणजे काय, लिखित नियम आणि नियमांवर आधारित निर्णय घेणं, त्याला आपण नोकरशाही वृत्ती असं म्हणतो. आणि तिचे आपल्याला काही वैशिष्ट्य पाहायला मिळतात. मग या नोकरशाही वृत्तीचे काय आपण गुण आणि दोष पाहू शकतो. ठीक आहे, मला सांगा तुम्हाला काय काय सुचत आहेत गुण नोकरशाही वृत्तीचे, आणि दोष काय आहेत, मेरिट्स अँड डिमेरिट्स. ज्यावेळेस नोकरशाही वृत्ती असेल त्यावेळेस तुम्ही लिखित नियम आणि नियमांच्या आधारे निर्णय घेत आहात. म्हणजेच काय, लिखित नियम आणि नियमांच्या आधारे निर्णय घेत असाल तर इथं जबाबदारी सुनिश्चित होते. जबाबदारी सुनिश्चित आहे की कोण काय काम करणार हे जर लिखित स्वरूपात असेल तर तुम्ही व्यक्तींचं उत्तरदायित्व सुनिश्चित करू शकता. उत्तरदायित्व सुनिश्चित होत आहे, बरोबर. अजून काय गुण सांगू शकताय, काय काय सुचतायत, की लिखित नियम आहेत, तुम्ही तुमचा मनमानीपणा करणार नाहीत. म्हणजेच एक युनिफॉर्मिटी, आपल्याला एकसूत्रता पाहायला मिळणार आहे, बरोबर. अजून जर लिखित नियमांच्या आधारे तुम्ही निर्णय घेणार असाल तर तुम्ही पक्षपातीपणा करणार नाहीत. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला एक निष्पक्षपातीपणा पाहायला मिळेल. म्हणजे जे फेवरेटिझम आणि नेपोटिझम आहे हे आपल्याला पाहायला मिळणार नाही. ठीक आहे, ह्या गोष्टी इथं नसणार आहेत. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, सांगा. काय काय होऊ शकतंय, लिखित नियमानुसार जर एखादी व्यक्ती ऍक्ट करत असेल तर आपल्याला इथे डिसिप्लिन पाहायला मिळेल, शिस्त. अजून जर लिखित नियम असतील तर ज्यावेळेस तुमच्यापुढे डिलेमा क्रिएट होईल, की निर्णय घेताना काहीतरी अडचण आली आहे, की दोन निर्णयांमध्ये दोन ऑप्शन्स आहेत, अशा वेळेस तुम्ही काय करणार. मात्र ऑलरेडी तुमच्याकडे जर लिखित स्वरूपात नियम असतील की असं झालं तर तुम्ही हे करणं, या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, अशा वेळेस म्हणजे तुम्ही नैतिक द्विधांची तात्काळ सोडवणूक देखील कराल. द्विधांची तात्काळ सोडवणूक, का, लिखित नियम आहेत. ठीक आहे, ह्याचे दोष काय म्हणता येतील, की आपल्याला लाल फितशाही पाहायला मिळते नोकरशाही वृत्तीत, रेड टेपिटिझम. त्याला आपण काय म्हणतो, रेड टेपिटिझम. म्हणजेच काय, की आपण जे काही लिखित नियम आहेत त्यांना कवटाळून बसतो, त्या योजनेचा, त्या कार्यक्रमाचा खरा उद्देश काय आहे हेच आपण विसरून जातो. पण ऍट द एंड जर एखाद्या योजनेचा उद्देश आहे की एखाद्या गरीबाला मदत करणं, भले नियमांखातर तो व्यक्ती कुठेतरी कमी पडत असेल पण त्याच वेळेस त्या योजनेचा उद्देश त्याला मात्र हरताळ फासता कामा नये. मात्र या नोकरशाही वृत्तीमध्ये आपण नियमांना चिटकून राहतो, अशा वेळेस आपण त्या योजनेचा उद्देश विसरून जातो. म्हणजेच रेड टेपिझम आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यानंतर ही जी काय वृत्ती आहे ती जैसे थे वादी आहे, स्टेटस क्वेस्ट. जैसे थे वादे, स्टेटस क्वेस्ट. ठीक आहे, त्याच्यामध्ये सुधारणांना तेवढा वाव नसतो का, तर आपण नियमांना जास्त चिटकून असतोय, बरोबर. त्यानंतर या वृत्तीमध्ये आपल्याला लोकांप्रती एक ऍपथी, अनास्था पाहायला मिळते, का तर नियमांना चिटकून राहणं, नियमांचं पालन करणं.
ठीक आहे, लोकांप्रती एक प्रकारची अनास्था, ॲपथी. ठीक आहे, अजून काय सुचतंय तुम्हाला? हम्म ते ताठरता हे जे काही आपण वैशिष्ट्य बघितलं, तो गुण किंवा दोष आपण दोष मध्ये लिहू शकतो ना. ते ताठरता याच्यामध्ये रिजिडिटी आहे, वन साइज फिट ऑल आहे. हे काय आहे? वन साइज फिट ऑल. मात्र आपण पाहतो की गोष्टी वन साइज फिट ऑल होऊन चालत नाही, कारण की आपल्या समाजामध्ये वैविध्य खूप जास्त आहे. मग विविधता असेल तर आपल्याला वन साइज फिट ऑल म्हणजे प्रत्येकाची गरज जशी आहे त्यानुसार गोष्टी बदलाव्या लागतील. सगळ्यांनाच एकाच साईज मध्ये अडकवून चालणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आपण त्या हे जे काही इथं जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये म्हणू शकतो नोकरशाहीची वैशिष्ट्य असतात त्याच्यामध्ये लिहू शकतो. नोकरशाही कशी असते? टॉप डाऊन असते. ठीक आहे, टॉप डाऊन अप्रोच याच्यामध्ये फॉलो केला जातो. बरोबर. मग हे जे काही स्थानिक गोष्टी आहेत, वैविध्य आहेत, त्या स्थानिक मुद्दे, स्थानिक प्रश्न विचारात घेतले जात नाहीत. अजून काय म्हणू शकताय? मग याच्यामुळे काय होतं की तुम्ही कायम नियमांचं पालन करत आलाय, म्हणजे व्यक्ती स्वतःपासून दुरावते. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एलिनेशन पाहायला मिळतं. जे काम करणारे लोक आहेत व्यवस्थित, एलिनेशन म्हणजे काय? व्यक्ती स्वतःपासून दुरावणे, त्याला आपण काय म्हणूयात की परात्म भाव. ही कार्ल मार्क्सने दिलेली संकल्पना आहे की व्यक्ती त्याच्या मूळ स्वभावापासून दुरावणं. आणि याच्या संबंधी सी राईट मिल्स यांनी एक संकल्पना दिलेली आहे. कोण? सी ई राईट मिल्स यांना संकल्पना दिली आहे की प्रॉस्टिट्यूशन ऑफ पर्सनॅलिटी. म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं वैशीकरण होणं. व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वापासूनच दूर जाते. म्हणजे ती तिचा विवेक गमावून बसते. कधी? ज्यावेळेस तिला विवेकाचा उपयोगच होत नाही. तिला जे काही सरकारनं लिहून दिलेले नियम आहेत, नियमन आहेत, त्यानुसार तिला फक्त त्याच्यावरती शिक्का मारायचा आहे, गोष्टी चेक करायच्या आहेत, यंत्र म्हणून काम करायचंय. म्हणजे तिला स्वतःचं डोकं चालवायचं नाहीये. अशा वेळेस ती स्वतःच्या व्यक्तिमत्वापासून दूर जाते. म्हणजेच आपल्याला नोकरशाही वृत्तीमध्ये जी काही सर्जनशीलता असते, उपक्रमशीलता असते, इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी या गोष्टी पाहायला मिळत नाहीत. यातून उपक्रमशीलतेचा नाश होत असतो. ठीक आहे, हे आपण गुण आणि दोष नोकरशाही वृत्तीचे सांगू शकतो. पुढे आपण लोकशाही वृत्ती बघूयात. लोकशाही वृत्ती म्हणजे काय? डेमोक्रेटिक ऍटिट्यूड. लोकशाही वृत्ती म्हणजे काय? एखादी व्यक्ती जेव्हा निर्णय निर्धारण करताना सहभागावर भर देते, त्याला काय म्हणतात की पार्टिसिपेटिव्ह डिसिजन मेकिंग. जेव्हा एखादी अशी व्यक्ती की जी निर्णय निर्धारणात, डिसिजन मेकिंग मध्ये पार्टिसिपेशनला, सहभागावर भर देते, पार्टिसिपेशन. ठीक आहे, पार्टिसिपेटिव्ह डिसिजन मेकिंग जेव्हा व्यक्ती करते तेव्हा त्या व्यक्तीला आपण लोकशाही वृत्ती असं म्हणू शकतो. की ती व्यक्ती निर्णय घेत असताना इतर व्यक्तींची मतं, इतर व्यक्तींची काय मतं आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे हे विचारात घेते आणि त्यानंतर निर्णय घेत असेल तर त्याला आपण लोकशाही वृत्ती असं म्हणू शकतो. मग याचे आपल्याला गुण काय दिसून येतात किंवा वैशिष्ट्य, ऍट्रिब्यूट्स काय आहेत? ही आपल्याला, मी काय म्हटलं होतं, नोकरशाही वृत्ती काय? टॉप डाऊन आहे. ही काय आहे? हा बॉटम अप अप्रोच राहतो. ठीक आहे, खालून वर, वरून खाली नव्हे. ती ताठर असते तर ही लवचिक असते. बरोबर. त्याच्यामध्ये लिखित नियम आणि नियमन नसतात. तर गरज काय आहे त्यानुसार ती फ्लेक्सिबल राहते. त्यानंतर आपण याचे काय म्हणू शकतो गुण? की इतर लोकांना सहभागी करून घेते, म्हणजे जी सहभागी, पार्टिसिपेटिव्ह असते. त्यानंतर ही जी काय वृत्ती आहे या वृत्तीमध्ये आपल्याला करुणा असल्याचं पाहायला मिळतं. करुणा म्हणजे काय? जे समाजातील कमजोर समूह आहेत त्यांच्या प्रती तुमच्यामध्ये करुणेचा भाव असणं, त्यांच्या समस्या तुम्ही स्वतःच्या असल्यासारखं वाटून घेणं. ठीक आहे, आणि त्या निर्मूलनासाठी तुम्ही काम करणं. अजून काय म्हणू शकताय? ही ह्युमनिस्टिक असते, म्हणजेच मानव केंद्रीय असते. मानव हा केंद्रस्थानी असतो अशा वेळेस धोरण आखणीमध्ये. ठीक आहे, अशी काही वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात. मग याचे आपण काही गुण आणि दोष बघूया. ही जी काही लोकशाही वृत्ती आहे तिचे काही गुण आणि दोष.
गुण काय असू शकतात? की ज्या वेळेस लोक एकत्र येऊन निर्णय घेत आहात, म्हणजे लोकांची त्या डिसिजन मेकिंग मध्ये स्वतः सहभागी आहेत, मग अशा वेळेस आपल्याला काय म्हणू शकतो की ही जी काही वृत्ती आहे ती सहभागी आहे, बरोबर. ही वृत्ती जी आहे ती सहभागी आहे, पार्टिसिपेटिव्ह. लोक जर स्वतः पुढे येऊन निर्णय घेत असतील तर या निर्णयांना लगेच स्वीकृती देखील होत असते, बरोबर. अजून काय गुण सांगता येतील? की लोकांनी स्वतःहून पुढे येऊन निर्णय घेतलेले आहेत. मग लोकांचा सहभागामध्ये त्या निर्णय निर्धारणामध्ये जर सहभाग असेल, अशा वेळी जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाला लोकांचा ऍक्सेप्टन्स असतो, स्वीकृती असते. पुढे या वृत्तीमध्ये, लोकशाही वृत्तीमध्ये फीडबॅकला देखील महत्वाचं स्थान असतं. फीडबॅक म्हणजे अभिप्राय. एखादी योजना आहे ती कशी काम करतीये, लोकांकडून जो अभिप्राय येतोय त्यानुसार त्या योजनेमध्ये सुधारणा केली जाते. मग या अभिप्रायाद्वारे आपण तिची कार्यक्षमता, या सगळ्या गोष्टी वाढवू शकतोय. ठीक आहे, कार्यक्षमता वाढवू शकतोय. अजून काय म्हणू शकता? ठीक आहे, हा एक याच्यामध्ये टार्गेट बेस्ड अप्रोच देखील अवलंबला जातो. टार्गेट बेस्ड अप्रोच म्हणजे लक्ष्याधारित दृष्टिकोन. त्यानंतर याच्यामध्ये मग आपण वेगवेगळ्या गरजा ज्या आहेत वेगवेगळ्या समुदायांच्या, त्या विचारात घेऊन आपण यात उपक्रमशीलता, सर्जनशीलता या गोष्टींना देखील महत्व देतो. म्हणजे हे तिचे आपण गुण म्हणून सांगू शकतोय. याच्यामध्ये वन साइज फिट ऑल अप्रोच नसतो. आपण नोकरशाहीमध्ये वृत्तीमध्ये बघितलं की वन साइज फिट ऑल अप्रोच आहे. याच्यामध्ये वन साइज फिट ऑल अप्रोच नाहीये. अप्रोच नाही. ठीक आहे, हे काय आपण त्याचे गुण सांगू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, दुसऱ्या बाजूला याचे दोष काय सांगू शकतोय आपण? काय सुचतंय तुम्हाला? की निर्णय जर आपण इतर लोकांची मतं विचारात घेऊन करणार असोल तर अशा वेळेस एखाद्या निर्णयावर सर्वसंमती बनणं किती अवघड आहे. की सर्वसंमती किंवा मतैक्य बनणं हे अवघड आहे, कठीण आहे. ठीक आहे, मग अशा वेळेस निर्णय झाला त्याची अंमलबजावणी कशी करणार, बरोबर ना. मग अजून काय दोष सांगता येतील? की काही वेळेस असंही होतं ना की सगळ्याच लोकांना ज्या गोष्टी संबंधी निर्णय घ्यायचा आहे त्या गोष्टी संबंधित तेवढं ज्ञान असेलच असं नाही, म्हणजे अनइन्फॉर्म डिसिजनची देखील शक्यता राहते, बरोबर. तर सगळ्या लोकांना तुम्ही जर सहभागी करून घेताय, निर्णय घेताय, म्हणजे ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. म्हणजेच या गोष्टीला, निर्णय निर्धारणाला विलंब होणार आहे, डिले होणार आहे, बरोबर. अजून काय म्हणू शकतो आपण? सगळ्या लोकांची मतैक्य होणार नसेल तर इथं अस्थैर्य आणि गोंधळाची परिस्थिती उद्भवू शकते. ठीक आहे, अस्थैर्य असेल, गोंधळ असेल, कारण की सहमती, सर्वसहमती, मतैक्य होणं अवघड आहे. अजून त्याच्यामध्ये जर आपण रिजिडिटी ठेवली नाही, निर्णय निर्धारणात जर लवचिकता ठेवली तर अशा वेळेस पक्षपातीपणा वाढणार आहे, बरोबर. कारण की स्पष्ट लिखित नियम नाही आहेत अशा वेळेस. मग अशा वेळेस आपल्याला नेपोटिझम पाहायला मिळेल, अशा वेळेस आपल्याला फेव्हरेटिझम पाहायला मिळेल. या दोन्ही शब्दाचा अर्थ काय समजतोय तुम्हाला? नेपोटिझम म्हणजे काय? ज्यावेळेस तुमचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांप्रती तुम्ही भेदभाव करताय, म्हणजे यांना एक वेगळी स्पेशल ट्रीटमेंट देत आहे. ठीक आहे, नातेवाईक. आणि इथं कुटुंबीय आणि नातेवाईक सोडून इतर व्यक्तींप्रती तुम्ही पक्षपात करताय, इतर व्यक्तींना तुम्ही विशेष लाभ देताय, त्यावेळेस तो फेव्हरेटिझम. आणि कुटुंबीय नातेवाईक यांना जर तुम्ही विशेष लाभ देत असाल तर तो नेपोटिझम आहे. ठीक आहे, या गोष्टी इथं होऊ शकतात, मग हे आपण दोष म्हणून सांगू शकतोय. ठीक आहे, अशी ही लोकशाही वृत्ती समजली असेल तुम्हाला, की निर्णय निर्धारणामध्ये सहभागावर भर देणं. ही अशी एखादी व्यक्ती, की एखाद्या व्यक्तीची वृत्ती जिथे ती निर्णय निर्धारणात सहभागाला महत्व देते, सहभागावर भर देते, त्याला आपण लोकशाही वृत्ती म्हणतो. तिचे काही वैशिष्ट्य आपल्याला दिसायला पाहायला येतात आणि त्यानंतर तिचे काही गुण आणि दोष आपण सांगू शकतो. पण जर आपल्याला या गोष्टी जर कन्क्लूड करायच्या असतील तर आपण काय म्हणू शकतो, की आपल्याला नोकरशाही वृत्ती हवी की लोकशाही वृत्ती हवी. आपण पाहिलं की नोकरशाही वृत्तीमध्येही काही महत्वाचे गुण आहेत, दोष गुण आहेत आणि लोकशाही वृत्तीमध्ये देखील काही महत्वाचे गुण आहेत. मग आपल्याला दोन्हींचा मिलाप साधता आला पाहिजे. ठीक आहे, आपल्या दोन्हीतल्या चांगल्या गोष्टी घ्यायच्यात. अशा वेळेस आपण काय करू शकतो, की आपल्याला नोकरशाही वृत्ती ही हवी आहे आणि लोकशाही वृत्ती देखील हवी आहे. मग कधी नोकरशाही वृत्ती आपल्याला कधी हवी? ज्यावेळेस आपण एखादी योजना तयार करतोय, त्या योजनेची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करतोय, एसओपी.
त्यावेळेस आपल्याला नोकरशाही वृत्ती हवी आहे. मात्र त्या योजनेचा जो उद्देश आहे, तो उद्देश अंमलबजावणीच्या पातळीवर आपण विसरता कामा नये. म्हणजेच अंमलबजावणीच्या पातळीवर आपल्याकडे लोकशाही वृत्ती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कन्क्लूड करू शकतो. आज जे काही आपण सगळं अभ्यासलं, की वृत्ती वर्तन सातत्य काय आहे, त्या सातत्यावर प्रभाव पाडणारे घटक, व्यक्तिगत घटक, परिस्थितीजन्य घटक आणि वृत्तीचं सामर्थ्य. ठीक आहे. हे तुम्हाला नीट समजलं असेल. त्यानंतर आपण पुढे काय अभ्यासलं? काय अभ्यासलं आपण पुढं? की वृत्तींचे काय प्रकार, त्याच्यामध्ये नैतिक वृत्ती काय आहे, राजकीय वृत्ती काय आहे, सकारात्मक वृत्ती काय आहे, नकारात्मक वृत्ती काय आहे, आणि शेवटी नोकरशाही वृत्ती आणि लोकशाही वृत्ती. ठीक आहे. मग याच्यामध्ये पीडीएफ मध्ये जे काही साईडला प्रश्न आहे की नोकरशाही वृत्ती आणि लोकशाही वृत्तीविषयी, त्याच्याविषयीचा प्रश्न तुमच्यासाठी आज क्लास असाइनमेंट असणार आहे. तो तुम्ही सर्वजण अटेम्प्ट कराल, लिहाल. ठीक आहे. कोणीही याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. आजच्या लेक्चरमध्ये जर कोणाला काही कुठं अडचण असेल, आपल्या नोट्स मधल्या गोष्टी कोणती समजत नसेल, तर तुम्ही मला विचाराल. आज आपण इथं थांबूयात. पुढच्या लेक्चरला आपण सामाजिक प्रभाव आणि सामाजिक पाठपुरावा म्हणजेच सोशल इन्फ्लुएन्स आणि पर्सुएशन हे दोन टॉपिक अभ्यासूयात आणि त्याच्याशीच मिळता जुळता असणारा कॉग्निटिव्ह डिझोनन्स, आकलनातील विसंगती, हा एक महत्वाचा इंटरेस्टिंग टॉपिक आपण बघूयात. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला आपलं ऍटिट्यूड हा चॅप्टर संपवून जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.